शनिवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचं स्पष्ट झालंय। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून केवळ अंदाजावर आम्ही पुढे जाऊ शकत नसल्याचं खंडपीठाने स्पष्ट केलं। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शन घेऊन सोलापूर दौऱ्यास प्रारंभ केला। दुष्काळ आणि पाणीटंचाई निवारणार्थ सुमारे 11 कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे। या निधीसाठी चंद्रकांत दादांनी अथक पाठपुरावा केला होता। मराठा समाजाला कुणबी दाखला मिळण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रांताधिकारी सचिन इतापे यांना मोबाईलवरून तातडीने संपर्क साधून फैलावर घेतलं। विनापरवाना संप मोर्चे निदर्शन आंदोलनास पोलीस आयुक्तालयानं प्रतिबंध घातला असून आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवण्यात येईल। विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं आमदार गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आलं। जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि निरामय हॉस्पिटलतर्फे कर्करोग विषयक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे। होडगी येथील नितीन शिंदे यांनी आपल्या समर्थकांसमवेत भाजपचं कमळ हाती धरलं। आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांची गैरसोय ठरणाऱ्या सोलापूर ते बाळगी एसटी बसची वेळ बदलण्यात यावी अशी मागणी युवा सेनेनं आगार व्यवस्थापकांकडे केली आहे। उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्यानं माठांची मागणी वाढली असून सर्वसामान्यांसाठी आता माठ घेणंही आवाक्याबाहेर गेले। किराणामाल चोरून तो जमिनीत पुरल्याप्रकरणी मोठ्या भावानं लहान भावाविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शहर गुन्हे शाखेनं दमदार कामगिरी बजावत सुमारे 9 लाख रुपयांचा गुटखा आणि प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे। विविध गुन्ह्यात आरोपी असलेला अजय मंदरगीकर या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले। 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसटी बस डेपोतील सुरक्षा अधिकाऱ्यास अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात सापळ्यात पकडलं।